स्त्रियांची जी रोजची त्यांच्या दैनंदिन जीवनात होणारी पळापळ, त्यांची दगदग, त्यांची मेहनत हे सर्व लक्षात घेऊन अतुलदादाने आम्हाला हा जो अवॉर्ड दिलाय ना, त्यासाठी मी त्याची खूप खूप आभारी आहे मी. पण आपण व्यवसाय करतो मुळी हे समजणंच आपल्याला लक्षात नसतं, विशेषतः आम्हा स्त्रियांना. त्याची जाणीव करून दिली गेली लक्षवेधमुळे. लक्षवेध 2017 मध्ये आयुष्यात आलं आणि टर्निंग पॉइंट ठरला. उद्योजकीय मानसिकता काय असते ते शिकायला मिळाली, स्वतःवरती काम झालं. 2018 साली आम्ही लक्षवेध ॲडव्हान्स 14वी बॅच जॉईन केलं. त्यानंतर आमचा पूर्ण व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. अतुल सरांचे फार आभार आहेत, कारण त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखे आहेत. आपण प्रत्येक जण शिकतोय आणि लक्षवेध बरोबरचं हे नातं म्हणजे खूप स्पेशल आहे. So we are very much honored and privileged to felicitate all the young ladies and entrepreneurs who have contributed a lot for society. लक्षवेधी वुमन अचीवर अवॉर्ड्स मधला पहिला अवॉर्ड या ठिकाणी जो दिला जातोय तो मिळतोय वास्तव्य इंटिरियर फाउंडर डिरेक्टर प्रिन्सिपल डिझायनर श्वेता गणेश पाटील यांना. मी श्वेता पाटील यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं आणि कांचनजींच्या हस्ते हा सन्मान आपण स्वीकारावा. काराचा मान सन्मान इथे पटकावलाय श्वेता गणेश पाटील यांनी. आपलं घर आपलं ऑफिस सुंदर दिसावं, सुंदर असावं यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी श्वेताजींना विनंती करेन की आपण आपल्या भावना इथे व्यक्त कराव्या. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावं. सो पाटील मॅडम, कसं काय पाटील, बरं आहे ना? काल काल ऐकलं ते खरं आहे ना? अवॉर्ड मिळालाय तर त्यांच्यासाठी टाळ्या पण तितक्याच जोरदार झाल्या पाहिजे. ओव्हर टू श्वेता. नमस्कार सर्वांना. माझं नाव श्वेता गणेश पाटील आणि मी वास्तव्य डिझाईन स्टुडिओची प्रिन्सिपल डिझायनर आहे. खरं तर वास्तव्य डिझाईन स्टुडिओ हा मी 2023च्या बिझनेस जत्रामध्येच लॉन्च केला होता आणि त्यानंतर मला खूप रेकग्नायझेशन मिळालं. इकडूनच माझी सुरुवात झाली आणि माझा फर्स्ट अवॉर्ड इकडूनच मिळतोय. ही माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं म्हटलं तर बिझनेससाठी आपल्याला खूप सपोर्टची गरज असते. माझे बेटर हाफ, माझे हजबंड माझ्यासाठी खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझी फॅमिलीही माझ्यासाठी खूप सपोर्टिव्ह आहे. खरं म्हटलं तर वुमेन, शी इज अ वाईफ, शी इज अ मदर, शी इज अ सिस्टर अँड शी कॅन बी एनिथिंग. असं बघितलं तर बाई ही खूप स्किल्ड असते प्रत्येक कामात. ती असं बघितलं तर घराची एंटरप्रेनरच असते, पण त्यांनी बिझनेसमध्येही एंटरप्रेनरशिप करायला उतरायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या स्वप्नांना एक आशा दिली पाहिजे आणि त्याच सपोर्टने त्यांना फॅमिलीनेही सपोर्ट करून वुमेन एंटरप्रेनरशिपला अचीवमेंट मिळाली पाहिजे. थँक्यू. इंटिरियर म्हणजे सुंदर दिसणं, सुंदर असणं घराच्या आणि ऑफिसच्या बाबतीत आपण आता श्वेताजींच्या माध्यमातून पाहिलं. पण यानंतर सगळ्यांच्याच आवडीचा म्हणजे स्त्री ही अन्नपूर्णा देखील असते. सो ज्या घरातल्या स्त्रीला उत्तम जेवण बनवता येतं ते घर नेहमी सुखी, आनंदी आणि समाधानी असतं. पण ज्या घरातल्या स्त्रियांना तितकंसं ते जमत नाही, रादर त्यात थोड्याफार बिझी असतात आणि ज्यांना कुटुंबाला घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंटनं जावंसं वाटतं त्या स्वतः देखील सुखी असतात आणि कुटुंबाला देखील सुखी करतात. आणि म्हणूनच पदार्थ खाताना तो छान दिसावा, पदार्थ खाताना त्याचं प्रेझेंटेशन पण असतं ना, पदार्थ खाताना तो छान दिसावा पण त्यात चवीचा देखील गोडवा असावा. सो असाच गोडवा हे नाव असणारं रेस्टॉरंट, या रेस्टॉरंटच्या ओनर आणि CEO गीतांजली शिंदे यांना आता आपण द्वितीय पुरस्कार देऊन इथे सन्मानित करतोय. रेस्टॉरंट या कॅटेगरीमध्ये गीतांजली शिंदे यांचं मनपूर्वक अभिनंदन. कांचनजी यांना विनंती आहे की आपण त्यांना हे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं. जरा जोरदार टाळ्या गीतांजली शिंदे. धन्यवाद. गीतांजली मॅडमना विनंती आहे आपण आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात.
गोडवा परिवारातर्फे मी हा अवॉर्ड स्वीकारत आहे. तर सर्वात प्रथम आभार गोडवा परिवाराचे आणि माझ्या फॅमिलीचे आणि इथे फ्रेंड्स पण आलेले आहेत त्या सर्वांचे. जेव्हा हा अवॉर्ड डिक्लेअर झाला तेव्हा मी एक भूतकाळामध्ये गेले आणि जाणवलं की 24 वर्ष झाली हा व्यवसाय सुरू करून आणि सुरुवात केलेली एक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून बिझनेसची सुरुवात केलेली आणि स्वतःच या व्यवसायात अडकत गेलो आणि अशाच वेळी साथ मिळाली लक्षवेध आणि अतुलदादांची आणि त्याच्यामुळे आज मी हा अवॉर्ड घेऊ शकत आहे. तर सर्वांचे आभार आणि सरते शेवटी एकच सांगेन की एका बाकड्यावरून सुरू केलेला प्रवास आज आलाय इथवर. एका बाकड्यावरून सुरू केलेला प्रवास आज आलाय इथवर. नाही थांबायचं आहे आम्हाला, प्रवास करायचा आहे खूप दूरवर. थँक्यू व्हेरी मच. यानंतर स्त्रियांचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जो साडीकडे लक्ष असतो तो तिच्या पदराकडे असतो आणि त्या पदरावर छान नक्षीदार पैठणीची डिझाईन आहे का वगैरे असं सगळं ऑब्झर्वेशन असतं. सो या पैठणीच्या माध्यमातून ज्यांनी पैठणी स्टुडिओ नाविन्य पूर्ण निर्माण केला आहे अशा नाविन्याज पैठणी स्टुडिओच्या सोनाली बने यांना आता आपण पुढचा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचंही स्वागत आणि अभिनंदन करूया. सोनाली बने आजच्या तृतीय पुरस्कार विजेत्या, पैठणी स्टुडिओ फाउंडर अँड CEO, नाविन्य या ब्रँडला सोनाली बने यांना सन्मानित करण्यात येत आहे. मनपूर्वक अभिनंदन. मी सोनालीजींना विनंती करेन की त्यांनी आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात. नमस्कार, मी सोनाली बाणे, नाविन्यास पैठणी स्टुडिओमधून. लक्षवेध परिवार आणि अतुल राजोळी दादा यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. लक्षवेधी वुमन अचिव्हर अवॉर्ड्सने सन्मानित केल्याबद्दल, केलेल्या कामाची पोचपावती आणि सोबतच पुढे अजून मोठं काम करायचं आहे याची जबाबदारी दिल्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. 2019ची 41वी बॅच ते 2024 हा आजपर्यंतचा लक्षवेधी प्रवास. त्याचबरोबर मी स्वतः एका विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षिका ते आज प्रिन्सिपल ह्या पोस्टपर्यंत आहे, काम करते सध्या. सो तोही एक वेगळा प्रवास. पैठणी हे महाराष्ट्राचं राजवस्त्र. माझे आजी आणि आजोबा कोकणातले विणकर. त्यामुळे 2002 पासून शाळेमध्ये जरी नोकरी करत असले तरी मूळ व्यवसाय हा पैठणीचा आणि म्हणूनच 2019 मध्ये आम्ही याची सुरुवात केली. 70 पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी सिनेकलाकार, ते मालिका आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी यांना पैठणी शेला आणि फेटा देण्याची आम्हाला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्हाला सोनं करता आलं. आणि शेवटी जाता जाता शांताबाई शेळके यांची पैठणी ही कविता, कारण ती कविता मला माझ्या आजीला समर्पित करायची आहे. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळुनी, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळुनी. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. त्याच्यामुळे थँक्यू आजी, आज तुझ्यामुळे हे अवॉर्ड आज नाविन्याजला मिळालेला आहे आणि थँक्यू वन्स अगेन लक्षवेध. थँक्यू. वा, जरा बाणे मॅडमसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. त्यांच्याच कवितेचा आधार घेऊन पाडगावकरांच्या सुंदर ओळी मी या ठिकाणी इथे मांडतो की दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा हाती. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा हाती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा फुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. अशीच काही प्राजक्ताची फुलं आरोग्य धनसंपदा बनून आपल्या अंगावर जेव्हा पडतात तेव्हा आपल्यात असणारे दुर्धर विकार, आरोग्याचे सगळे प्रश्न अगदी सहज सुटतात. होय, मी बोलतोय हिलिंग रूट्स ॲक्युपंक्चर क्लिनिकबद्दल, ज्याच्या ओनर आहेत प्राजक्ता देशमुख. आणि प्राजक्ता मॅडमना या ठिकाणी पुरस्कार देऊन इथे सन्मानित करण्यात यावं याकरता मी त्यांना इथे आमंत्रित करतो. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया प्राजक्ता देशमुख यांचं. मनपूर्वक अभिनंदन लक्षवेधी प्राजक्ता देशमुख यांना या कॅटेगरीमध्ये मिळालेल्या पुरस्काराबद्दल. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी देखील आपल्या भावना इथे व्यक्त कराव्या.
नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता देशमुख. ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर क्षेत्रामध्ये 28 वर्ष कार्यरत आहे. आमचं ब्रीदवाक्य आहे की ट्रीटमेंट विदाऊट मेडिसिन, कुठलाही उपचार आम्ही बिना औषधाचा करतो. अर्जुनाने लक्ष्मण माशाचा डोळ्याचा वेध घेतला आणि मग पण जिंकला. असाच एक पण मला अतुलने दिला होता की तू घरापासून ट्रीटमेंट करते, तुम्ही बाहेर पडा. लोकांना ह्या ट्रीटमेंटचं अवेअरनेस नाही आहे, तुम्ही तितक्या लोकांना व्यवस्थित करू शकता. 2009च्या बॅचला मी होते, फाउंडेशन बॅचला. तेव्हा त्यांनी मला एक टास्क दिलं होतं की तुम्हाला आता नवीन ब्रांच ओपन करायची आहे. आणि त्यांनी मी मग शोधत होते. ते मला तुम्हाला काय अडचण आहे, आम्ही सगळे लक्षवेधी तुम्हाला मदत करतो. आणि त्या मदतीमुळे मी मालाडमध्ये ब्रांच उघडली. त्यामधल्या काळात लक्षवेधी कार्यालयामधून मला भयंकर फोन येत होते, फार फोन येत होते. तेव्हा मी ठरवलं की आता शांत बसण्यात उपयोग नाही, आपल्याला आता काम करायचंच आहे. आज घरातून करणाऱ्या माझ्या कामातून आज दहिसर, मालाड, दादर, सीवूड या ठिकाणी आमची केंद्र आहेत. आणि काही हजारोची उलाढाल करणारे मी आता 1.5 ते करोड रुपये मी मिळवते. हे सर्व केवळ लक्षवेधीमुळे झालं आहे. आणि काल मी अतुलला म्हटलं की मी हे तुझ्यामुळे पोचले इथपर्यंत. तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम, हे तुम्ही फक्त 10व्या मळ्यावर आलात, तुम्हाला 100 मळ्यापर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे मी त्याचा खूप थँक्यू सो मच. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. याला म्हणतात देहभान विसरून जाणं. सो हे असतं स्त्रियांकडे. आणि आणखीन एक गुण स्त्रियांकडून शिकण्यासारखा असतो, तो नीटनेटकेपणा, जो आम्हा पुरुषांकडे तसा खूप कमी असतो. म्हणजे तुम्ही बॅचलर्सच्या घरी जा आणि मॅरिड लोकांच्या घरी जा, खूप जमीन आसमानाचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. तर टापटीप राहणं कुणाला आवडत नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला टापटीप आणि सुंदर राहायचं असेल ना, घराला छान सजवायचं असेल, ऑफिस एकदम फ्रेश लुकमध्ये बनवायचं असेल, तर तुम्ही अनुश्रीजींच्या स्टॉलवर नक्की जा. जर तुम्हाला टापटीप आणि सुंदर राहायचं असेल तर इथे अनुश्रीजींच्या स्टॉलवर नक्की जा. मग ते बघून आलंच कोणी घरी तर म्हणेल वाह काय घर आहे, वाह. सो मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की 111 ज्यांच्या नावात आहे, सो अनुश्री अमित आचरेकर is the person who is going to receive this honor on behalf of वाह कॉर्पोरेशन. शी इज द co-founder. सो जरा जोरदार टाळ्यांनी आपण अनुश्री मॅडमचं इथे अभिनंदन करूया. तुम्ही पण सगळ्यांनी मिळून म्हणा ना, पुरस्कार मिळाला. आता म्हणा वाह. वाह अनुश्री मॅडम, वाह. सो तुम्हालाही विनंती आहे, आपण आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात. नमस्कार, मी अनुश्री अमित आचरेकर, वाह कॉर्पोरेशनची मी co-founder. मला आज इथे शब्द म्हणजे असे सुचत नाही आहेत, कमी पडत आहेत. मला एकदम भारावून गेल्यासारखं झालं आहे. हा अवॉर्ड मला जो दादाने, अतुल दादाने, लक्षवेधने, म्हणजे स्त्रियांची जी रोजची नेहमी त्यांच्या दैनंदिन जीवनात होणारी पळापळ, त्यांची दगदग, त्यांची मेहनत, हे सर्व लक्षात घेऊन अतुल दादाने आम्हाला हा जो अवॉर्ड दिला आहे ना, त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मी इथून दादाचे आभार व्यक्त करते. मला बोलायला जमत नाही आहे, तरी पण मी थोडं बोलते. हा अवॉर्ड हा माझा एकटीचा अवॉर्ड नसून आमची वाची जी संपूर्ण फॅमिली येते, आमची वा टीम, त्यांच्यासाठी मी हा समर्पित करते. आज मी इथे जी उभी आहे ती माझी व्यक्ती म्हणजे अमित आचरेकर, माझे हस्बंड. त्यांच्यामुळे मी आज कॅपेबल झाली आणि मी इथे उभी आहे. गेली 15 वर्ष अतुलदादाने पाहिलं आहे मला की माझी काय चढ उतार झाली आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या प्रोफेशनल जीवनामध्ये. आणि वामध्ये आले आणि ती स्थिरता आली माझ्या आयुष्याला. मला ज्यांनी जन्म दिला, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझा छोटा अन्वय आचरेकर, यांची मी मनापासून इथे उभी राहून मी आभार मानते. वाबद्दल सर्वांना आज माहिती आहेच की म्हणजे आमचं पण एक लक्ष्य आहे की लोकांच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता निर्माण करणं आमच्या प्रोडक्ट्सद्वारे. आज मी इथे आहे, माझी संपूर्ण टीम खाली ग्राउंड फ्लोअरला
ते त्यांचं आमचं जे लक्ष आहे लोकांच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मक निर्माण करणे हे सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. मला एवढंच बोलायचं आहे. वासाठी मी एक कविता छोटीशी तयार केली आहे, ती फक्त तुमच्या सर्वांसमोर मला मांडायची आहे. विक्रीवाडीची मशाल घेऊन हाती परिश्रमांचे होतील कोटी कोटी मोती. पिवळे सूर्य तेज वा संघाचे चिन्ह, पिवळे सूर्य तेज वा संघाचे चिन्ह, नव्या वर्षी करू नवनिर्मितीची क्रांती. लक्ष स्पर्धकांची आम्हा नाही भीती, अशी तुफाने आम्ही झेललीत कोटी. वा होम डेकोर आमचे संकेतस्थळ, ग्राहक ज्याचे गुणगान घरोघरी गाती. चुकांमधून शिकू थोडे वळून या पाठी, पुढे जायचे पुढचे स्वप्न आमुचे मोठी. वाची व्हावी वाहवा सर्वत्र भर, महायत्न करू असे लक्ष गाठण्यासाठी. सो धन्यवाद धन्यवाद. स्त्रीच्या भावना सगळ्यात उत्कट जेव्हा होतात, म्हणजे स्त्रियांना असं म्हटलं जातं त्या खूप बोलतात, पण त्या सगळ्यात जास्त बोलतात जेव्हा त्यांचे अश्रू अनावर होतात. आणि ते दोनच वेळेस होतात, एक तर दुःखाच्या क्षणी आणि नाहीतर अत्युच्च सुखाच्या क्षणी. हा त्यांच्या आयुष्यातला अत्युच्च सुखाचा क्षण होता. त्यासाठी सगळ्यांनी वा म्हणत आपण जोरदार टाळ्या करू. मनपूर्वक अभिनंदन. अशीच अनेक प्रगल्भ व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहेत आणि याचं फाउंडेशन जे आहे, याचं जे रूट आहे ते आपल्या मुलांपासून आपण निर्माण केलं पाहिजे. सो अन्वयचा त्यांनी उल्लेख केला. अन्वय आज आलाय का? अन्वय ओके. सो अन्वय मला वाटतं दुसऱ्या सत्रात येईल. तो संभाषण कौशल्याचं प्रशिक्षण आत्तापासूनच माझ्याकडनं घेतोय, कारण आईला अवॉर्ड मिळाल्यानंतर थोडंसं असं इमोशनल झाल्यानंतर त्यालाही करता आलं पाहिजे. तर अन्वयसारख्या अनेक मुलांना इंटेलिजंट बनवण्यासाठी एक लक्ष्मी काम करते, जिच्या ब्रँडचं नाव आहे किड्स इंटेलिजन्सच्या त्या फाउंडर अँड डिरेक्टर आहेत शुभदा भावे. यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे येऊन आपला अवॉर्ड या ठिकाणी स्वीकारावा. सो शुभदा भावे यांना विनंती आहे की किड्स इंटेलिजन्स या ब्रँडसाठी मिळालेला हा पुरस्कार त्यांनी इथे स्वीकारावा आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यात त्यांचं जे अभूतपूर्व योगदान आहे त्याकरता त्यांना हे सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात. मघाशी अनुश्री मॅडम अगदी बरोबर म्हणाल्यात. याआधी ना मला बरेच असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, पण हा अवॉर्ड माझ्यासाठी खूप खूप खास आहे, स्पेशल आहे. ह्याचं कारण म्हणजे हा अवॉर्ड मिळतोय अतुल सर आणि लक्षवेध परिवाराकडनं. ॲप्रिसिएशन कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, मलाही आवडतं आहे. आणि हा अवॉर्ड खास ह्यासाठी आहे कारण खास तो अतुल सरांकडून मिळालेला आहे. 2008मध्ये किड्स इंटेलिजन्सची सुरुवात झाली होती. 2010मध्ये माझ्या वडिलांनी मला अतुल सरांच्या प्रोग्रामला लक्षवेधला मला एनरोल केलं. त्यांनी मला सांगितलं तू जा त्यांच्याकडनं शिक. आणि तेव्हापासून अतुल सरांनी किड्स इंटेलिजन्सला वाढताना, चढताना, उतरताना, चालताना सगळं पाहिलेलं आहे. आणि म्हणून हा आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. किड्स इंटेलिजन्स आत्ता 100पेक्षा जास्त महिलांना, म्हणजे आता आमच्याबरोबर अशा टीचर एंटरप्रेन्युअर्स कनेक्टेड आहेत ज्या किड्स इंटेलिजन्स बरोबर राहून त्यांच्या घरून कोचिंग घेऊन मुलांना ट्रेन करून त्यांचं कुटुंब सांभाळून त्यांचा व्यवसाय करत आहेत. आणि मागच्या 3 महिन्यामध्ये 2 आमचे फ्रँचायझी सेंटर्स मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत. अनुश्री मॅडम बरोबर म्हणाले की आपली फॅमिली पूर्णपणे आपल्या मागे असते. म्हणजे अतुल सर, टीम ह्यांच्याकडनं मिळालेलं ट्रेनिंग, त्याचबरोबर कुटुंब खमकं उभं असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणते की मी भाग्यवान आहे, मला ते मिळालं आहे. आणि आत्ता माझ्याबरोबर माझे लाईफ पार्टनरसुद्धा माझ्या बिझनेसमध्ये माझ्याबरोबर पार्टनरशिप करते. त्यामुळे आम्ही बऱ्याच मागच्या 3-6 महिन्यामध्ये बऱ्याच अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत. तर खूप अगदी माझ्या मनापासून अतुल सरांचे फार आभार आहेत, कारण त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. खूप शिकलोत आपण, प्रत्येकजण शिकतोय. आणि लक्षवेध बरोबरचं हे नातं म्हणजे खूप स्पेशल आहे. तर ह्या ॲप्रिसिएशनसाठी मनापासून थँक्यू टीम लक्षवेध आणि अतुल सर. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे ही आडनावं वाचली ना की मला खूप असं आनंद वाटतो. म्हणजे पाटील, शिंदे, बने, देशमुख, आचरेकर, भावे हा पर्याय ठीक होता, पण आता पुढे इलव ना की आणखीन वाईट काळजा खात जाता.
कारण मग आपली कोकणातली जी कोकणातला चेडू जेव्हा पुरस्कार घेऊ स्टेजवर येताना तेव्हा काळीच कसा असा फुलून येता. आणि परबांचो विषय नाही करायचो, त्यांचो नाद नाही करायचो, कारण परब आर रिटर्न फ्रॉम अरब. सो म्हणजे या जगातल्या 99% बायकांका सिरियल बघूक आवडता आणि त्या सिरियलमध्ये बाकीची लोक ऍक्टिंग बिक्टिंग बघतात, पण बायकांचो हो विचारतलेलो खयचो दागिनो घातल्या ना आणि हा म्हाका खंय गावतला. तर ही सगळी ज्वेलरीची जी जादू आहे ना, अभिनेत्रींच्या अंगावर ज्या सिरियलमध्ये आपण ज्वेलरीज बघतो त्या मोस्ट ऑफ ज्वेलरीज या धनश्री आर्ट ज्वेल्सच्या माध्यमातून जातात. आणि आय एम व्हेरी प्राऊड, म्हाका खूप अभिमान होता धनश्री परब यांका हाडे बोलवूक, कारण त्यांका हो पुरस्कार गावलो. वाय जरा जोरदार टाळी वाजवा. धनश्री परब, धनश्री आर्ट ज्वेल्स या ब्रँडला इथे सन्मानित करण्यात येत आहे ज्वेलरी या कॅटेगरीमध्ये. सो त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. अर्थातच अधिकारी ब्रदर्स आणि सिरियलचं नातं आणि धनश्रीजी यांचं नातं अगदी जवळचं आहे. मनपूर्वक अभिनंदन धनश्री. मी आपणास विनंती करतो आपण आपल्याही भावना इथे व्यक्त कराव्यात. जरा जोरदार टाळ्या धनश्री परब यांच्यासाठी. सो नमस्कार, मी धनश्री परब, संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स. आमचा शिवकालीन पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय असून बोरिवली, बाभई व शांतीवन अशा 2 शाखा आहेत. आमचे दागिने तुम्हाला आता समजलंच असेल, TV सिरियल्स व फिल्म्समध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत 35 सिरियल्स व 4 फिल्म्स आम्ही केलेल्या आहेत. धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये 95% महिलाच काम करतात. आता हा आलेख तुम्ही चढता आमचा ऐकलात, ह्याचं पाळंमुळं कुठेतरी लक्षवेधमध्येच आहेत. लक्षवेध 2017मध्ये आयुष्यात आलं आणि टर्निंग पॉईंट ठरला. उद्योजकीय मानसिकता काय असते ते शिकायला मिळाली, स्वतःवरती काम झालं आणि त्यानंतर अर्थपूर्ण समृद्धीचा प्रवास खऱ्या अर्थाने इथून सुरू झाला. गो गॅटरचा ॲटिट्यूड समजलाच, त्याचसोबत गिव्हर अप्रोच देखील असायला हवा हे अतुल दादाकडून समजलं आणि मला आज इथे सांगायला आनंद होतोय. गेल्याच वर्षी आम्ही सिंधुताई सकपाळ यांच्या आश्रमातील 3 मुलींना धनश्री आर्ट ज्वेल्सने दत्तक घेतलेला आहे व पुढील काही वर्षातच हा आकडा जो आहे तो 100पर्यंत घेऊन जाण्याचं ध्येय आमच्या कंपनीने घेतलेलं आहे. आणि ते ध्येय घेतल्यानंतर काय विचारू नका, प्रचंड स्फुरण आणि एनर्जी आमच्या टीममध्ये आलेली आहे. इथपर्यंत तुम्ही येता त्यावेळी ऑफकोर्स मेंटॉर असतात, आपली टीम असते, सर्वच असतात, परंतु कुटुंब अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मला आज अगदी अभिमानाने सांगायला आवडतं की माझ्या आईने प्रचंड सपोर्ट, एक वेगळी मानसिकता मला दिली, ती आपल्यात नाही आहे, गेल्या 3 महिन्यापूर्वी सोडून गेली. आणि ज्या आईने मला जन्म दिला त्यानंतर लग्नानंतर जी दुसरी आई मला मिळाली त्या म्हणजे माझ्या सासूबाई, ज्या माझ्यासोबत आज आहेत. त्यांच्यामुळे आज मी म्हणू शकेन की इथपर्यंत मी येऊ शकले, कारण पाठीमागे मला घराची, माझ्या मुलाची, जो आज इथे अवेलेबल आहे, त्याची काळजी नव्हती, काही टेन्शन नव्हतं आणि म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले. त्यामुळे आज ह्या निमित्ताने मी माझ्या आईचं, दोन्ही आयांचं इकडे अक्षरशः धन्यवाद आणि थँक्स म्हणू इच्छिते. आणि लक्षवेधचं तर काय सांगू, आजच्या जत्रेमध्ये जेव्हा ऑनर तुम्हाला हा मिळतोय तो आनंद आणि ते सुख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. थँक्यू सो मच अतुल दादा आणि लक्षवेध परिवार. आता हा नारी शक्तीचा सन्मान आहे, म्हणजे कविता, भावना, कल्पना या सगळ्या येणारच. आणि मला असं वाटतंय की मी माझ्या आकाशवाणी मुंबईच्या त्या रेडिओच्या कन्सोलवरती आहे आणि पुढचं गीत सादर करण्यापूर्वी या गीताचे गीतकार आहेत पी सावळाराम, संगीत आहे वसंत प्रभूंचं आणि स्वर ऐकता आहेत हृदयनाथ मंगेशकर यांचे. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो. असं कोणीतरी एक चित्रकार असावं आपल्या आयुष्यात, जो आपल्या फॅशनकडे, जो आपल्या ब्युटीकडे त्या दृष्टिकोनातनं बघेल. आणि हा दृष्टिकोन लाभला तो मानसीजींना. आणि म्हणूनच मानसी कोयंडे यांना पुढील पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीज यांना आपण हा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. मनपूर्वक अभिनंदन मानसी कोयंडे यांचं. फॅशन या कॅटेगरीमध्ये त्यांना
लक्षवेधी वुमन अचिव्हर्स अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सो मी आता मानसी मॅडम यांनाही विनंती करेन आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्वांना नमस्कार आणि आजच्या या पुरस्काराबद्दल कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि धन्यवाद. इथे आल्यावर थोडं भावूक व्हायला होतं हे खरं आहे. काल आपण सर्वांनीच स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी मजबूत केला त्या आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. त्यामुळं आज इथे आपण उभं आहोत. तसंच काहीसं लक्षवेध बाबत मी म्हणेल, कारण आपण व्यवसाय करतो मुळी हे समजणंच आपल्याला लक्षात नसतं, विशेषतः आम्हा स्त्रियांना. त्याची जाणीव करून दिली गेली लक्षवेधमुळे. लक्षवेधचा 8व्या बॅचपासूनचा प्रवास आज 2025मध्ये पुन्हा एक पुरस्कार. सो ही एक खूप मोठी जर्नी होती. सुरुवात मी केली, पुन्हा माझे मिस्टर श्री देवीदास कोयंडे यांनी 9व्या बॅचला ॲडमिशन घेतलं. मग आम्ही दोघांनी मिळून पुन्हा ॲडव्हान्स 2nd बॅचला ॲडमिशन घेतलं आणि तिथून पुढे जो प्रवास सुरू झाला तो न थांबणारा होता. 2018ला सँडविक इंडिया जेंडर अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं. तिथून पुढे पुन्हा सोशल एंटरप्रिनरशिप काय असते हे लक्षात आलं. म्हणजे जर का मी लक्षवेध केलं नसतं तर कदाचित मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या नसत्या. अतुलदादांनी फक्त एकच पिढी घडवली नाही आहे, मी असं म्हणेल. माझी पुढची पिढी म्हणजे ज्या वेळेला मी लक्षवेध करत होते, माझा मुलगा 4 ते 5-4.5 वर्षांचा असेल. तो माझ्याबरोबर प्रत्येक सेमिनार अटेंड करायचा, माझ्या बाजूला बसायचा आणि सगळ्या व्यावसायिकांना त्याने ऐकलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे देखील व्यावसायिकतेचा स्पार्क हा तेव्हापासूनच निर्माण झाला आहे आणि आज संस्कार देखील इथे उपस्थित आहे. आणि त्याचं आत्तापासून असं म्हणणं आहे की पुढचा जो काही प्रवास आहे तो मी नक्कीच करणार आहे कोयंडेचा. सो मी पुन्हा एकदा श्री देवीदास कोयंडे आणि कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीजच्या वतीने आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनींच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. अनु मगाशी थोडी भावूक झाली आणि तिच्या ज्या भावना आहेत त्या मी माझ्या छोट्या कवितेत व्यक्त करते. कधीतरी मलाही वाटतं 8:25ची लोकल चुकून घरातच राहावं. सोनुलीच्या केसात हात फिरवत तिला उठवावं. तिची निरागसता, तिचे बोबडे बोल ऐकावेत. कधीतरी मलाही वाटतं की फक्त आई व्हावं. नवऱ्याला चहा नाश्ता सारं जाग्यावर द्यावं आणि त्या बदल्यात मिळणारं समाधान पाहावं. कधीतरी मलाही वाटतं की फक्त पत्नी व्हावं. गर्दीत असतील खूप जणी, पण मी फक्त मी असावं. वाटेल तेव्हा रोल बदलून आयुष्य जगावं. कधीतरी मलाही वाटतं की एक फुलपाखरू व्हावं. पण करता काय, संसारातील वाटा उचललाय, खंबीरपणे सेतूच पूर्ण करावा. कधीतरी मलाही वाटतं की हे सारं शक्य व्हावं आणि माझ्यातील माझं मन बहरून यावं. धन्यवाद. म्हणजे याला म्हणतात परिपूर्णता. म्हणजे त्या फॅशन सेन्स त्यांचा एवढा सुंदर आहे. आणि मला त्यांची ही कविता ऐकल्यानंतर सिंधुताईंबरोबर मी निवेदन केलेलं आठवतं. त्यांच्या कविता अशा अंगात बिनलेल्या असायच्या. कुठलाही रेफरन्स न घेता ज्या पद्धतीनं त्यांनी इतक्या छान हे मांडलंय, तर त्यांना स्त्रियांच्या मनातला आणि आपल्या सगळ्यांचा फॅशन सेन्स किती कळत असेल. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. Whenever we discuss about interior designing and architecture, there is one brand named as Raheja. आणि याच रहेजामधनं 1993-94 मध्ये ज्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि थोडा नाही 25 वर्षांचा दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे, अशा तनुजा राणे यांना आता आपण इथे सन्मानित करणार आहोत. तनुजा अँड असोसिएट्सच्या फाउंडर आणि इंटिरियर डिझायनर म्हणून जरा जोरदार टाळ्या तनुजा राणे यांच्यासाठी. मनपूर्वक अभिनंदन तनुजाजी आपलं सुद्धा. असा काय राण्या, टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद लक्षवेध आणि अतुल सरांचं की मला या अवॉर्ड देऊन तुम्ही सन्मानित केलं.
गेली 27 वर्ष मी या व्यवसायात आहे. माझ्या ह्या व्यवसायात मला माझ्या मिस्टरांनी, योगेश राणे आज आले नाही आहेत ते, पण त्यांनी खूप साथ दिली. माझ्या कुटुंबाने, माझा मुलगा, माझे सासू सासरे, माझी आई, तर मला आई आज आलेली आहे, मुलगा पण आलेला आहे ऋग्वेद. तर आईने मला हे व्यवसायाचं बाळकडू दिलं. ती पण स्वतः बिझनेस वुमन होती. आणि त्यानंतर मी स्वतः सुरुवात केली, स्वतः एक इंटिरियर डिझायनर म्हणून. त्यानंतर आम्ही टंकी सोल्युशन्स द्यायला लागलो, म्हणजे संपूर्ण घराचं आम्ही काम करून द्यायला लागलो. तेव्हा आमची प्रगती हळूहळू वाढत गेली. 2018 साली आम्ही लक्षवेध ॲडव्हान्स 14वी बॅच जॉईन केलं. त्यानंतर आमच्या पूर्ण व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे असायला हवं जिथे तुमचे क्लायंट्स आहेत. आणि हा एक मनात विचार घेऊन आम्ही कांदिवलीहून आमचं पूर्ण घर बदलून आम्ही लोधा पार्क वरळीला राहायला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आता 4 वर्षात 54 घराचं काम त्या कॉम्प्लेक्समध्ये केलं. म्हणजे हा जो आम्ही निर्णय घेतला तो त्याला कारणीभूत अतुल सर आहेत आणि लक्षवेध आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप म्हणून आम्ही आता अलिबागमध्ये विला डेव्हलप करत आहोत आणि आम्ही 3 विला बनवत आहोत. आणि त्याचं डिझाईन माझ्या मुलाने केलेलं आहे, ऋग्वेद आज आलेला आहे. त्यांनी जपानमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्या धर्तीचा विला डेव्हलप म्हणजे डिझाईन केलेला आहे. आणि इंटिरियर डिझायनिंगपासून डेव्हलपरच्या भूमिकेत जाण्यासाठी जी आम्हाला मानसिकता तयार व्हायला लागली ती आम्हाला लक्षवेधमुळे मिळाली. त्यामुळे परत एकदा अतुल सर आणि लक्षवेधचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर 9 जणींना अवॉर्ड दिल्यानंतर 10व्या सन्मान मूर्तीला मी इथे येण्याची विनंती करतो, कारण विषय थोडासा टेक्निकल आहे. म्हणजे इतकं टेक्निकल आहे की त्यांचे ऑटोमेशन, डिस्ट्रीब्युशन आणि एनर्जी कन्झर्वेशनमध्ये इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि या कॉम्प्लिकेटेड विषयामध्ये त्या डील करतायत. आणि सिवटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या डिरेक्टर आणि CFO सुद्धा आहेत. सो अर्पिता सावंत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. मी अर्पिताजींना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. जरा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठीच. अर्पिता सावंत. मी अर्पिताजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात. नमस्कार, मी सौ अर्पिता अमित सावंत, सिवटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डायरेक्टर आणि CFO. टू डिप्लॉय सेफ्टी अँड सस्टेनेबिलिटी फॉर ह्युमन लाईफ हे आमच्या कंपनीचं पर्पज आहे. पहिली तर लक्षवेधमध्ये अतुल सर यांना खरंच मनापासून आभार, धन्यवाद. ॲक्च्युली 10 मिनटापूर्वीच सुयशने सांगितलं तुला बोलायचं आहे, सो एकदम धडधड झाले, म्हणजे मला समजलं नाही काय बोलायला पाहिजे म्हणून. तर अतुल सरांना, गोरे सरांना आणि सुयशला खरंच थँक्यू की हे अवॉर्ड तुम्ही मला देत आहेत. आज महिलांसाठी अवॉर्ड आहे हे, पण या महिलेच्या पाठी 2 जण आहेत, 2 पुरुष आहेत, माझे बाबा आणि माझा नवरा. थँक्यू. सो मला आजपासून निवेदनासाठी एक नवीन ओळ मिळाली. यापूर्वी आपण असं म्हणायचो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आजपासून आपण म्हणू प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे 2 पुरुष असतात. त्यामुळे जरा जोरदार टाळ्या पुरुष मंडळींसाठी. चला, आपलं कौतुक होतंय, जरा टाळ्या तेवढ्या वाजूया आपण. थँक्यू सो मच.